नमस्कार. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचं आज देवाचं दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवते. मी कुठे गेली, काय कुठल्या देवाचं दर्शन झालं. आधी आपल्या घरच्या देवाची पूजा झाली. नंतर तिथूनच जवळच मालाडमध्ये ईस्टला छान साईबाबाचं मंदिर आहे. अगदी शिर्डीसारखं वाटतं गेल्यानंतर. हे बघा, अगदी मूर्तीकडे बघितल्यानंतर आणि पूर्ण तिथलं सगळं, अगदी सगळे ते फोटो वगैरे सगळं पूर्ण शिर्डी केली आहे तिकडे. खूप छान मंदिर आहे. जवळपास असेल तर एकदा भेट द्या. खरंच खूप छान आहे. तेवढीशी गर्दी नव्हती, त्यामुळे शांतपणे दर्शन घेता आलं. शांत बसून मूर्तीकडे बघता आलं. हे सगळे म्हणजे जेवढे जेवढे साईबाबांचे काही काय कथा आहेत ते सगळ्या फोटोमध्ये दिल्या. आणि बाकी तिथे सगळे देव आहेत, सगळे मंदिर. आधी साईबाबांचं दर्शन घ्या. मूर्ती बघा, खूप छान वाटतं बघून. वाटतच नाही की हे असं मालाडमधलं मंदिर आहे. शिर्डीला गेल्यासारखं वाटते. तिथूनच थोडं मागच्या साईडला गेलं की आधी ह्या सगळ्या मूर्त्या आपण बघून घ्या. सगळ्या मूर्त्या आहेत, सगळे देव आहेत तिथे. एक देवळात गेलात तुम्ही बाबांच्या, तर तुम्हाला सगळ्या देवांचं दर्शन होईल. अगदी सगळे गुरु सुद्धा, दत्तगुरु, राधा कृष्ण, हनुमंत. आणि आता आपण असं जायचंय साईबाबाच्या मंदिराकडून. आता तिथेच शंकराचं मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत. बघा पप्पा, हे बघा, हे आहे शंकराची पिंड. खूप मोठी आहे. आता आडवा कॅमेरा केलाय त्यामुळे थोडं लहान दिसते, पण खूप मोठी पिंड आहे. खूप असं छान वाटते. अगदी तिथेच भरपूर पाणी वगैरे असतं. तुम्हाला जसं काय पूजा करायची आहे तशी करा. काही अडकाटी नाही, काही धावपळ नाही. मस्त. आता हे आहे शीतला देवीचं, शीतला देवी दिसते मंदिर. आता हे सगळे नवग्रह आहेत. अगदी जे नवग्रहांची शांती वगैरे करतात म्हणतात ना, तसे सगळे आहेत. अगदी शनिदेवापासून गुरु, शनी, सूर्यदेव. आता सूर्यदेवाची पण मधीच मूर्ती आहे. आता त्यांच्यावरती फुलं वगैरे आहेत आणि नावं अगदीच पुसट झालेत. त्यामुळे बाकी जेवढे हे नवग्रहामध्ये जे देव असतात ना, तेवढ्या नवग्रहांची मूर्त्या आहेत. इकडे राहू आहे. हे शनिदेव आहे. हे शनिदेवाचं मूर्ती आहे. आणि प्रत्येकाचं तोंड वगैरे वेगवेगळ्या दिशेला आहे. आणि हे मध्ये कोणाचे घोडे वगैरे, हे सूर्यदेव आहे. असं हे पूर्ण नवग्रहाचं मंदिर आहे. अगदीच काय नाही, नवग्रहाचं कधी प्रॉब्लेम असतो, नुसतं जाऊन तिथे फेरी दर्शन घेऊन पाया पडून फेरी मारून आलं तरी चालेल. आणि हे नागाची मूर्ती आहे, पूर्ण असं नागाचं. बघितलं आपण सगळे मंदिरात आलो होतो. सुंदर मंदिर आहे, खरंच खूप छान आहे. सगळे देव इथे भेटतात. आज पहिलं हे दर्शन झालेलं आहे. किती छान असं फोटोज लावलेले आहेत.
हे हायवेलाच लागून मलाड ईस्टला आहे. आज गुरुपौर्णिमेचं साईबाबांचं दर्शन झालं. तिथून निघाले. हे सगळं अगदी हायवेला टच आहे. असा आपला गुरुपौर्णिमेचा दिवस कसा गेला तो तुम्हाला मी दाखवते आहे. आता हा नातू घ्यायला आलाय, एकदम जादू बनून आलाय. नंतर तिथून आम्ही निघालो, शंकराच्या मंदिरात गेलो. इथे खूप मोठं शंकराचं मंदिर आहे. हे सुद्धा पिंड खूप मोठी आहे. पितळेची नाही, असं वेगळाच धातू आहे. आणि पूर्ण असं गुहेसारखं आतमध्ये असं आहे, खाली असं. त्यामुळे जाताना असं उतरून जावं लागतं, तर वेगळंच फील येतं त्याचं. पण हे शंकर असे असतात ना गुहेत, म्हणजे असं अगदी अशा पद्धतीने. हा नातू आपल्या नंदीच्या कानात त्याला काय हवंय मागतोय. बस. इथे राम, सीता, लक्ष्मण त्याचं मंदिर. आता हे गौरा माताचं म्हणजे हे मूर्ती आहे. इथे यांचं व्रत आहे. ह्या मुली आहेत, अगदी छोट्या मुली आहेत बघा. यांनी 5 दिवस हे व्रत केलं आणि नंतर हे असं आपण जसं नवरात्रीत रोव वगैरे लावतो ना, त्या पद्धतीने त्यांनी ते तसं घरी केलेलं. आणि मग उपवास पण केलेला. उपवास पण आळणी उपवास केलेला, मीठ खायचं नाही. म्हणजे मुलींनी पण आणि घरातल्यांनी पण, असं त्यांचं हे चातुर्मासातलं हे व्रत आहे. आणि नंतर आम्ही छोटंसं भजन केलं. लागली बाळ गेला पाण्याला, आई बाबाला तहान लागली बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला, दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. ये र बा साई बाबा तू झालो, स्वामी समर्थांच्या चरणाशी आलो, स्वामी समर्थांच्या चरणाशी आलो. भाग्य हे कोणाशी डोई पालकीचे, भाग्य हे कोणाशी अक्कलकोटी आलो पाहण्या सोळ्याशी, अक्कलकोटी आलो पाहण्या सोळ्याशी. त्यात पूर्ण झाली स्वामी समर्थांच्या चरणाशी आलो. कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी, कान वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल गायला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. कान वाजवी तो बासरी. आपला आज गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा झाला. लाईक करा, शेअर करा.